अदिती, अदिती बेटा, अदिती बरं वाटतंय ना? सेठ, अदिती प्लीज प्लीज तू आराम कर, उठू नकोस. सेठ काय झालंय? मला तात्यांना भेटायचंय, त्यांना वाईट वाटलं असेल. तू शांत हो आणि अदिती प्लीज आराम कर. तू का स्ट्रेस करून घेऊ नकोस, मी बघतो सगळं. सेठ, तात्या रागावले असतील ना? केवढं भांडण झालं. मी तुला सांगितलं ना, मी सगळं हँडल करतो. तू आता आराम कर. तू या सगळ्याचा नको विचार करूस. त्यापेक्षा काही गोष्टींचा स्वीकार कर अदिती, त्रास कमी होईल. बघितलंस ना बाहेर केवढं मोठं भांडण झालं. अगं अशी भांडणं सगळीकडे होतातच. त्यातून जिथं माणसं जास्त तेवढी भांडणं जास्त. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे इगो, सवयी वेगळ्या. आपल्यासारख्या फ्री जगणाऱ्या माणसांना याची सवय नसते. बघितलंस ना सिद्धार्थ, आता तूच समजाव हिला. तिला सवय नाहीये याची. कशी राहील ती लग्नानंतर इथे? इतकी माणसं मी भोगले ते. मला माहितीये जॉईंट फॅमिलीत किती त्रास होतो ते. आत्ताच पाहिलंस ना काय अवस्था झाली तिची. यापुढेही तिला त्रास झाला तर मी नाही पाहू शकत. आज चक्कर आलीये, उद्या आणखी काय होऊ शकतं. त्याची जबाबदारी कोण घेणार? मी आहे ना, आणि मला तुमची काळजी कळते. परत आधी तिला असं काही सहन करायला लागणार नाही. मी शब्द देतो तुम्हाला. हो, हे लग्नाआधीचं प्रॉमिस, पण लग्नानंतर हेच होणार. आय नो इट व्हेरी वेल सिद्धार्थ. महालक्ष्मी प्लीज बस झालं आता. किती बोलशील? हे बघ, त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय ना, मग आता चूक काय आणि बरोबर काय हे त्यांचं त्यांना ठरवू दे. पण एक मिनिट सिद्धार्थ, मला तुझ्याशी काही बोलायचंय, महत्वाचं आहे. आलोच. सर. सिद्धार्थ, मला माहिती आहे महालक्ष्मीच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं असेल. इनफॅक्ट ते मलाही आवडलं नाही. कारण एका मुलीचं मन बापापेक्षा अधिक कुणाला कळतं. आय एम राईट? सो मला माझ्या मुलीच्या सुखाचा विचार करावा लागणार आहे. आणि माझ्या मुलीचं सुख, तिचा आनंद तुझ्याशी लग्न करण्यात आहे. ते बघ सिद्धार्थ, महालक्ष्मीने कितीही विरोध केला ना तरी मी तुमचं दोघांचं लग्न लावून देणार आहे. हो, मात्र एका अटीवर. अट? सिद्धार्थ, तुला आठवतं तू मला एक प्रॉमिस दिलं होतं. तुम्ही दोघे अमेरिकेला जाणार आहे. मला प्रॉमिस दे, काहीही झालं तरी लग्नानंतर तू अदितीला घेऊन अमेरिकेला जाणार आहेस. मी प्रॉमिस देतो सर. लग्न झाल्यावर मी आधी तिला अमेरिकेला घेऊन जाणार. जर असं झालं तर मग कुठलाच प्रश्न उद्भवत नाही. आलं लक्षात? तुला तुझं प्रॉमिस पाळावं लागेल तर, आणि तरच हे लग्न होऊ शकतं. हां, चल. आदिती वाट बघत असेल आता. कम ऑन. आपलं लग्न होणार आणि त्यासाठी मी काहीही करीन. मला सुद्धा तात्यांची इच्छा पूर्ण करायची. मी आहे तुझ्यासोबत.
आपण दोघं मिळून ती पूर्ण करू. सगळं व्यवस्थित होणार. तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो सगळं. आता आराम कर. रत्ना, तुला कळतंय का काय बोलत होतीस तू बाहेर? सगळ्यांचं मन दुखावलंयस तू. हो, पण हे कधी ना कधी बोलणं गरजेचंच होतं. गोष्टी मनात साठून राहिल्या ना तर त्या कधी ना कधी बाहेर येतातच. बरोबरच आहे तात्या. जावे बापू, बरोबर आहे तिचं. मनात आलेल्या गोष्टी बाहेर काढणं चांगलंच, ठेवूच नाही मनात ते. पण याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याचं मन दुखवायचं. अहो तात्या, मी ते आता काही बोलू नकोस. तुला बोलायला दिलं ना, बाहेर फक्त तूच बोलत होतीस आणि आम्ही ऐकत होतो. आता मला बोलू दे. आज तुझ्यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांना त्रास झालेला आहे. पोरीला चक्कर आली, तुला माहितीये ना तिचा त्रास. तरी तुला म्हणत होते की आपण नंतर बोलू. तेच तर, तुझं जे काय म्हणणं असेल, तुला जे काय सांगायचं असेल ते एका खोलीत आम्हाला समोर बसून बोलली असतीस तू. पण नाही, तू काय केलंस? सगळ्यांना हाका मारून बोलवलं आणि तमाशा केलास. तात्या, मला खूप राग आला होता. राग तर या आधीही तुला आला होता का? पण तेव्हा कधी अशी वागली नाहीस तू. तुला काय वाटलं तर तू माझ्याकडे किंवा बयोबाईकडे येऊन तक्रार करायचीस. असं सगळ्यांना जमावून भांडायचे नाहीस. आणि अचानक असा एवढा कसला राग आलाय तुला? या घरातलं तुझं स्थान पक्क करण्यासाठी एवढं सगळं केलंयस तू, बरोबर आहे ना? नाही तात्या, असं काही नाहीये. मी ते रागाच्या भरात. तू हक्काच्या गोष्टी बोलायला लागलीस त्या क्षणी मला लक्षात आलं की हे डोकं तुझं नाही आहे. माझी लेक असं बोलणारच नाही. हे आपले संस्कारच नाही आहेत. आणि ती व्यक्ती कोण आहे हे सुद्धा मला माहिती आहे. पण कुणी काही सांगू देत, मला माझ्या मुलीच्या वागण्याचं आश्चर्य वाटतंय. मगाशी तुझ्यावर आवाज चढवून सगळ्यांसमोर मी तुला थांबवू शकलो असतो, पण मी तसं नाही केलं. मला ऐकायचं होतं तुला काय वाटतंय ते. पण या सगळ्यांमुळे बिचाऱ्या त्या पोरीची शुद्ध हरपली. तिला जर काही झालं ना तर तुझ्यासाठी या घराचे दरवाजे खरंच बंद करीन मी. मग जा खुशाल बाहेर जाऊन बोंबा मार. तात्या सुनांचे लाड करतात, मुलीचे नाहीत. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. सिद्धार्थ, डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन पाठवलंय काही औषध आणायचे. कोणाला पाठवू शकशील का? आणि हो, ज्याला लिहिता वाचता येईल अशाच माणसाला पाठव. नाहीतर चुकीची औषधं येतील आणि माझ्या मुलीला अजून काहीतरी होईल. मॅम, आमच्या घरात सगळे एज्युकेटेड आहेत. तुम्ही मला प्रिस्क्रिप्शन द्या, मी औषधं घेऊन येतो. ओके, प्रिस्क्रिप्शन पाठवते मी. आदिती, मी जाऊन येतो. तू आराम कर आणि शांत झोप. हो. आलो लगेच. हो. मिलिंद, I want to speak to you. Come out. काय झालं? मिलिंद, तुझं सिद्धार्थशी काय बोलणं झालंय? हो, हे बघ महालक्ष्मी, आमच्या दोघांमध्ये जे काही बोलणं झालं ते मला तुला सांगायची गरज वाटत नाही. इनफॅक्ट ते मला तुला सांगायचंच नाहीये. असं काय बोललाय सिद्धार्थशी? हे बघ, मला कळलंच पाहिजे. महालक्ष्मी, आजपर्यंत तू इतकी कारस्थानं केली, मी कधी विचारलं? काही बोललो? सो तुला जे डाव खेळायचे आहेत ना ते तू खेळ, आणि मला जे काही करायचंय ना ते मला माझ्या पद्धतीनं करू दे, कळलं? आणि हो, मी तुझ्यासारखा नाहीये गाव गोळा करून तमाशा करणारा. मला काय करायचं ते कळतं आणि कधी करायचं तेही कळतं. मी असा बोलत बसत नाही.
करून दाखवतो. तू बिझनेस मध्ये डिसिजन घेताना मला काही सांगत नाहीस आणि प्रॉब्लेम्स क्रिएट करतोस. मग मलाच सगळं सांभाळावं लागतं. हे बघ, पण प्रश्न आता बिझनेसचा नाहीये, अदितीचा आहे. राईट, प्रश्न अदितीचा आहे. म्हणूनच मी तुला सांगत नाहीये. बिझनेस मध्ये तू जशी वाट लावतेस ना, तशी अदितीच्या आयुष्याची वाट लावशील तू. मी वाट लावते? नाहीतर काय. आता तिची जी काही अवस्था आहे त्याला जबाबदार कोण आहे? तू. आणि हे तुलाही माहिती आहे आणि मला आहे. सांगू तिला तू काय केलंस ते? आता हे जे काही भांडण झालं हे कोणामुळे झालं सांगू? शट अप मिलिंद. बघ, मला ब्लॅकमेल करू नकोस. मी जे काय केलं ते करेक्ट होतं आणि अदितीच्या चांगल्यासाठीच होतं. एकदा का हे घर तुटलं, हे लग्न मोडलं की अदितीलाही कळेल तिची मॉम जे बोलत होती, जे काय करत होती तिच्यासाठी, ते सगळं तिच्या भल्यासाठीच होतं. महालक्ष्मी, इतका ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नको. हाच ओव्हर कॉन्फिडन्स तुझ्या अंगलटी. इज दॅट क्लिअर? हे काय होऊन बसलं ग? सण आला आणि हे सगळं काय आहे? खूप वाईट वाटतंय. हे रत्नाकांना कळायला हवं ना. काय गरज होती भांडायची? त्यांना जे काही सांगायचं ते शांततेत बोलायचं ना. आपण काय ऐकून घेतलं नसतं त्यांचं? रत्नाकांना वाईट वाटलं हे त्यांनी सिद्धूला सांगितलं होतं. त्यांचं भांडणही झालं होतं, पण ह्या कार्ट्यानं सांगितलं नाही ना आपल्याला. सांगितलं असतं तर रत्नाकांची समजूत काढली असती आणि हे सगळं झालंच नसतं. कशाला लपवलं याने? बघ आता काय झालं. मोठ्या बाई, सिद्धूला वाटलं असेल कुणाला त्रास नको, परत आपण जाणार, गोष्टी वाढणार, म्हणून त्याने विषय थांबवला असेल. आता त्याला काय माहित की रत्नाक्का अशा तमाशा करतील म्हणून. रत्नाक्का पण किती आणि काय काय बोलत होत्या. मी तर त्यांना एवढं भडकलेलं पहिल्यांदाच पाहिलं. किती गैरसमज करून घेतलाय त्यांनी आपल्या सगळ्यांबद्दल. आपण रत्नाकांची माफी मागू आणि समजूत काढूया. चला ग. नाही, आपण नाही माफी मागायची. आपण काही चूक केलीच नाहीये तर. रत्नाक्का नेहमी गैरसमज करून घेतात, त्या नेहमी चुकतात. आपण त्यांना समजून घेतो, मोठेपणा देतो, पण यावेळेस नाही. अगं पण त्यांच्या मनात आपल्याबद्दलचा राग तसाच राहील ना. हो ना, आपण काहीतरी केलं पाहिजे. करायचं ना. काय? आपण हे घर सोडून जायचं. काय काय ताई, हे काय बोलतेस तू? हो ना, हे काय भलतच. आणि मुळात असं झालंय तरी काय, त्यासाठी आपण हे घर सोडून जायचं? आत्ताच रत्नाक्का भांडल्या विसरलीस? अहो ताई, विसरली नाहीये मी, पण हे एवढं मोठं कारण नाहीये ज्यासाठी आपण एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा. मुळात कारण कितीही मोठं असलं तरी आपण हे घर सोडून जाऊ शकत नाही. अगं आपण सुना आहोत या घरातल्या. या घरात कितीही वाद झाली, भांडणं झाले, संकट आले, तरी आपण सावरून घेतलं पाहिजे. हे घर सांभाळण्याची जबाबदारी आहे आपल्यावर. आणि ताई, तो प्रॉब्लेम सोडवायचा राहिला बाजूला आणि तू घर सोडून जायचं म्हणतेस? अहो माझं ऐकून तर घ्या. अहो खरं खरं नाही सोडायचं, खोटं खोटं. खोटं खोटं? हो. आपण घर सोडायचं नुसतं नाटक करायचं. रत्नाक्कांना कळायलाच हवं असं लाह्या फुटल्यासारखं तड तड बोलू नये म्हणून. त्यांना सरळ मार्गाने सांगून कळत नाही ना, म्हणून थोडी वाट वाकडी करायची. आपण घर सोडून चाललोय हे जेव्हा समजेल ना, तेव्हा त्या घाबरतील, त्यांना वाईट वाटेल. आणि मग बघाच, रत्नाक्कांना त्यांना त्यांची चूक लक्षात येईल. हा चांगला प्लॅन आहे. मला थोडी भीती वाटतेय, पण जर याने रत्नाक्कांचा राग जाणार असेल ना, तर चांगलंय.
मला हे अजिबात पटत नाहीये. या सगळ्या नाटकामुळे आपल्या घरच्यांना किती त्रास होईल कळते का तुम्हाला? रत्नाक्का अशाच भांडत राहिल्या ना तर सगळ्यांना त्रास होणारच आहे. पण आपण जे काही करतोय ना त्यानंतर बघाच, रत्नाक्का कधीच कुणाशी भांडणार नाही. मी काय म्हणते, मला ना हे चुकीचंही वाटतंय आणि बरोबरही वाटतंय. म्हणजे मला ना नेमकं कळतच नाहीये काय ते. नानी, तू काहीच करू नको. आम्ही जे सांगतोय ना ते फक्त ऐक. ठरलं तर आपण घर सोडतोय. डन 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 डन. मोठ्या बाई, अगं कर कर, आराम कर. कसं वाटतं आता? बरं वाटतंय ना? हो तात्या. सुनबाई, घरात जे काय घडलं त्यामुळे तुला जो काय त्रास झालाय त्याबद्दल माफी मागायला आलोय मी. व्याही, तुमची पण माफी मागतो मी. माफ करा. अरे माफी कशी? तात्या आहोत, तुम्ही माफी नका मागू. तुम्ही मोठे आहात. यात वयाचा आणि मानाचा काहीच प्रश्न नाही आहे. तुम्ही आमच्या घरात राहता, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ न देणं ही आमची जबाबदारी आहे. तात्या, पण यात तुमची काहीच चूक नव्हती. रत्ना ही या घरातलीच ना, त्यामुळे या घरातल्या कुठल्याही माणसामुळे तुम्हाला त्रास झाला, एक कुटुंब प्रमुख म्हणून मीही जबाबदार आहे त्याला. रत्ना जे बोलली ते मनाला लावून घेऊ नकोस. ती फटकळ आहे पण मनाने खूप चांगली आहे ती. हे जे ती आज वागली आहे ना ते मुद्दाम स्वतःहून नाही वागणार. नक्कीच कोणीतरी तिच्या डोक्यात काहीतरी भरतंय. तिचे कान भरले जात आहेत. कुणाच्या तरी सांगण्यावरनं ती अशी वागते. पण तात्या, तिला असं कोण सांगत असेल? काय माहित, पण मला जर तो माणूस कळाला ना तर त्या माणसाची काही खैर नाही. सोडणार नाही मी त्याला. तात्या देशमुखाला त्या व्यक्तीने अजून नीट ओळखलेलं नाहीये. हॅलो. एक्सक्यूज मी. तात्या, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी बोलेन रत्नाक्कांशी. त्यांच्या मनातला राग काढेन मी. माहित आहे ग, तू या घरातलं कुठलंही नातं तुटू देणार नाही. तुला हे घर जोडून ठेवायचंय. हो, पण काय? तात्या, मला मुंबईला नाही जायचंय. इथेच थांबायचंय. पण मॉम म्हणतेय की मुंबईला चल, तुला तिथे गेल्यावर बरं वाटेल. तू नको टेन्शन घेऊ, बघतो मी काय करायचं ते. पण तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे तुझ्या आईलाच कळणार ना. अगं त्या म्हणतायत तर होऊ दे ना त्यांच्या मनासारखं.